पहिलाच फलंदाज सलामीचा मैदानाच्या बाहेर परतलाय आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानात P2. यावेळेस फटका उडवलाय, फटका हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्यानंतर अप्रतिम झेल नक्कीच पाहायला मिळतो या मैदानावरती. बॅक टू बॅक अजून एक फलंदाज हा नक्कीच माघारी परतताना पाहायला मिळतोय. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती निघालेला हा दुसरा झेल आणि त्यानंतर खेळाडू माघारी परतलाय डीजे. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक दोन गडी बाद नक्कीच पाहायला मिळतात. अतिशय सुरेख गोलंदाजी या मैदानावरती साध्य पाहायला मिळते. ती गोलंदाज वॅन्सी या गोलंदाजाकडून वॅन्सी सिल्वेरा या गोलंदाजाची कमाल नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. यापूर्वीच्या सामन्यात देखील या खेळाडूंना चांगली गोलंदाजी हाताळली होती आणि या सामन्यात देखील अगदी तेच पृथ्थकरण पुन्हा एकदा साध्य करत असताना नवीन फलंदाज मैदानात रामचंद्र नक्कीच पाहायला मिळतोय. एक उंचपुरा ताकदवर खेळाडू मैदानात सज्ज पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार करते वॅन्सी सिल्वेरा सज्ज पाहायला मिळेल. यावेळी चांगला चेंडू वेगवान पाहायला मिळाला. ऑन हॅट्रिक गोलंदाज यावेळेस देखील कमाल केली होती. वेगात फेकलेला चेंडू नवीन फलंदाजाला काहीसा आश्चर्यचकित करतोय. अगदीच पहिला चेंडू या प्रकारच्या वेगाने येईल हे बहुधा त्या ठिकाणी नक्कीच विचार सुद्धा केला नव्हता फलंदाज रामचंद्र याने, परंतु वॅन्सी सिल्वेराची गोलंदाजी अतिशय सुंदर सुबक आकर्षक पाहायला मिळते आपल्याला या मैदानावरती. यावेळेस हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर काहीसा भरकटलाय, दिशा भरकटलाय चेंडू. एकदम मिळाले अतिरिक्त एका धावेनं टीमचं टोटल या ठिकाणी टीमचं खातं नक्कीच खोललं जातंय ते एका धावेवरती. सुरुवातीची खातं खोलणारी पहिली धाव ही अतिरिक्तच्या स्वरूपात निघाल्यानंतर वॅन्सी यासाठी यावेळेस रामचंद्रसाठी यावेळेस हा चेंडू काहीसा खाली फेकलाय. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका नाहीये. धावसंख्येत केवळ स्टिअर केलंय चेंडूला आणि त्यानंतर धावसंख्येत बदल देखील नाहीये, कारण धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते ती केवळ आणि केवळ 1 या आकड्यावरती. यावेळेस देखील अजून एक चांगला चेंडू स्विच मारण्याचा प्रयत्न, स्टान्स बदललाय फलंदाजानं. फटका फसतोय त्या ठिकाणी, चेंडू शरीरावरती आदळलाय. बदल नाहीये धावसंख्येत, स्कोरबोर्ड स्थिरावलाय. धावसंख्या मात्र एका धावावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यात प्रथमतः फलंदाजी करताना राष्ट्रीय क्रिकेटर संघ काहीसा चाच पडतोय, अडकतोय या मैदानावरती. यावेळी चांगला चेंडू फटका निघालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मात्र काहीसा फंबल पाहायला मिळालाय. स्लिप झाला क्षेत्ररक्षक आणि बडुदाचा फटका निघतोय लॉंग ऑफच्या दिशेनं नक्कीच आणि त्यानंतर मिळतात 4 धावा या चेंडूवरती. एकंदरीत धावसंख्या परावर्तित, स्कोरबोर्ड वाढतोय, तो पोहोचतोय बहुधा केवळ 5 या आकडा. थँक्यू डीजे. दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवरती बदल सागर पाहायला मिळतो या मैदानावरती. या खेळाडू देखील प्रभावित केलंय, चांगली गोलंदाजी हाताळली. यावेळेस पहिला चेंडू ऑन साईडला फटका निघाला. मिड विकेट मधून चेंडूवरती आलाय विष्णू. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवतोय, तोपर्यंत एक धाव दोन्ही फलंदाज नक्कीच पूर्ण करतायत या मैदानावरती. एकंदरीत वॅन्सी सिल्वेरा गोलंदाजीचा विचार केला. पहिल्या 2 चेंडूवरती या खेळाडूंना 2 गडी बाद केले डावाचा. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाने आपल्या नावे केलाय. त्याने चौकार वसूल केलाय आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकात सागर चांगला चेंडू फटका उडवला. क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक टप्पा चेंडूला पकडलं जातंय, 1 धाव चेंडूला गॅदर केलं जातंय, तोपर्यंत मिळते ती नक्कीची अजून 1 धाव या मैदानावरती. एकंदरीत धावसंख्या 7 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. फटका उडवला. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, दूरवरून चांगलं फील्ड,
थ्रो पाहायला मिळतोय, काहीसं फंबल देखील पाहायला मिळालं होतं. बहुधा संधी उद्भवली होती धावबाद करण्याची, मात्र प्रतिस्पर्धी संघाला नक्कीची मिळालेली एक धाव आणि या एका धावेनं टीमचं टोटल हे परावर्तित 8 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा ही काहीशी फलंदाजी आतापर्यंत. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेला फटका, हवाई फायर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि त्यानंतर चेंडू सीमा रेषा पार. तब्बल 6 धावांसाठी षटकारासाठी डीजे. यावेळी फुलटॉस चेंडू बॅटवरती आलाय, फटका निघालाय ऑन साइडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. एक चांगला फटका, जमिनीलगत स्ट्रोक आणि त्यानंतर 4 धावा अर्जित केल्या जातात या मैदानावरती फलंदाजाच्या माध्यमातून. ते पहिले 3 चेंडू त्यांची की सिंगल, परंतु त्यानंतर मात्र एक षटकार, एक चौकार, एकंदरीत 2 चेंडू 10 धावा आणि धावसंख्येचं खातं तब्बल 18 या धावसंख्येवरती. यावेळी देखील फटका उडवण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा तेवढासा सुरेख संपर्क नक्कीच नव्हता. दूरवरून क्षेत्ररक्षक मिडविकेट क्षेत्रात येतोय, चेंडू अडवतोय, तोपर्यंत अजून एक धाव ही नक्कीच पूर्ण पाहायला मिळते. बघता बघता षटक देखील होते समाप्त. पहिल्या 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिल्या षटकात 5 धावा आणि दुसऱ्या षटकात तब्बल निघतायत. त्यात सज्ज. यावेळी देखील हा चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. फंबल पाहायला मिळालाय क्षेत्ररक्षणात. यष्टीरक्षक बीट झालाय. फलंदाजाला मिळत आहेत 22च्या रूपात धावा. पंचांचा इशारा 22च्या रूपात धावेचा, चौकाराचा आणि या 4 धावांनी टीमचं टोटल हे परावर्तित 23 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक याचकडून निघालेला फंबल, अतिरिक्त 4 धावा आणि तदनंतर धावसंख्या ही 23 या आकड्यावरती. यावेळेस देखील हा चांगला चेंडू, फटका उडवण्याचा प्रयत्न, मात्र कमबॅक करतोय गोलंदाज समीर. टप्पा पडल्यानंतर चेंडूला काहीसं वळण देतोय, फलंदाजाला चकवा फिरकी घेतोय आणि त्यानंतर हा डॉट चेंडू. धावसंख्या 23 या आकड्यावरती. समीर चोडणकर या खेळाडूने देखील प्रभावित केलंय. संपूर्ण स्पर्धेत चांगली गोलंदाजी हाताळली. हा चेंडू सुरेख नक्कीच पाहायला मिळालाय. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एकदा नक्कीच पूर्ण पाहायला मिळते. दुसऱ्या धावेच्या तमाम शंकांना खारिज केलं जातंय, समाप्त केलं जातंय आणि धावसंख्येचा विचार जर केला तर धावसंख्या ही केवळ आणि केवळ परावर्तित पाहायला मिळते ती 24 या आकड्यावरती. एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. प्रथमतः फलंदाजी ही नक्कीची. अकुटबेचा चेंडू ऑन साइडला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विष्णू. मिडविकेट डीप स्क्वेअरला क्षेत्रात चांगलं फील्ड या खेळाडूनं केलंय, आपल्याला पाहायला मिळालंय आणि यावेळेस देखील अगदी तेच क्षेत्ररक्षण सुंदर, सुरेख, आकर्षक, सुबक आणि म्हणूनच धावसंख्येत 1 धाव. स्कोरबोर्ड 25 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती 4 धावा या 22च्या रूपात मिळाल्या जरूर, परंतु तदनंतर मात्र कमबॅक केलाय गोलंदाजानं. एक चेंडू निर्धाव फेकत असताना केवळ 2 चेंडूंमध्ये उरलेल्या 2 सिंगल आणि हा 5वा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळेस देखील चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न. वारंवार प्रत्येक फलंदाज प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील करतोय, मात्र नक्कीच ते यश जे असायला हवं ते यश मिळत नाहीये या मैदानावरती. केवळ एकेरी दुहेरी धावसंख्येवरती भर द्यावा लागतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि धावसंख्या ही आतापर्यंत 26 धावांवरती पोहोचल्यानंतर
यावेळेस देखील चांगला चेंडू स्विंग अँड मिस प्ले अँड मिस पाहायला मिळालाय. हा चेंडू निर्धाव डॉट पाहायला मिळतो. एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्त. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 26 26 धावा डीजे. रूपात नवीन फलंदाज मैदानात आलाय. काहीसा चाचपडतोय मात्र या मैदानावरती. हा चेंडू निर्धाव गणला जातोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा चौथ्या षटकात वॅन्सी सिल्वेरा नक्कीच पाहायला मिळतोय. आपल्या वैयक्तिक कोट्यातील हे दुसरं षटक घेऊन. यावेळी चांगला चेंडू ताकदवर फटका समोरच्या दिशेला स्टँड ऑन डिलिव्हर स्टँड मध्ये डिपॉझिट केलं जातं या चेंडूला. या फटक्याला धावसंख्या 6 धावा आणि या 6 धावांनी 32 2 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. यावेळी देखील चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. स्विचिट फटका मारण्याचा प्रयत्न स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन वॅन्सिस सिल्वेराची कमबॅक नक्कीच पाहायला मिळतो या मैदानावरती. या खेळाडूंना प्रभावित केलंय. केवळ पहिल्या षटकात 5 धावा खर्ची घातल्या होत्या. तब्बल 2 गडी बाद या खेळाडूंना केले होते आणि अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी पुन्हा एकदा या षटकात साध्य करण्यासाठी वॅन्सी सिल्वेरा सज्ज. अकुटपैदा चेंडू फटका हवेत आहे. वॅन्सी सिल्वेरा गोलंदाजाच्या नावावरती अजून एक सफलता पाहायला मिळते या मैदानावरती या सामन्यादरम्यान. जरी रामचंद्रने षटकार मारला तरी त्यानंतर मात्र कमबॅक केलाय गोलंदाजानं. आपली लाईन लेंथ सुधारली बदलली आणि त्यानंतर अजून एक मोहरा गारद केला या मैदानावरती डीजे. थँक्यू डीजे. वॅन्सी सिल्वेरा पुन्हा एकदा कमबॅक करत असताना महादेव न्यू बॅटर मैदानात सज्ज पाहायला मिळतोय. अगदी आल्या आल्या मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस देखील ताळमेळ नव्हता त्या ठिकाणी. बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क. क्रिकेटच्या खेळात फुटवर्क टायमिंग यांना अचूक महत्व परंतु तो टाइम नव्हता या मैदानावरती. म्हणूनच निर्धावलेला चेंडू धावसंख्या 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकातील अंतिम चेंडू डॉट नक्कीच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाजकडून वॅन्सी सिल्वेराच्या माध्यमातून एकंदरीत पाहायला मिळतोय. आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या ही केवळ 32 धावांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. वॅन्सी सिल्वेराच्या गोलंदाजीचा विचार जर केला या खेळाडूनं 2 षटक हाताळताना चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 2 गडी बाद केल्या होत्या. 5 धावा खर्ची घालताना 2 गडी बाद केले होते. तर या षटकात 6 धावा खर्ची घालताना 1 गडी बाद केलाय. म्हणजे एकंदरीत 2 षटकात केवळ 11 धावा खर्ची आणि 3 गडी बाद आणि टोटल टीमचं टोटल 32 धावा 32 लॉस ऑफ 3 विकेट्स डीजे. गोलंदाजी मार्कवरती बदल पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म पेसर विघ्नेश सज्ज पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच ओशन किंग संघाचा विचार केला मजबूत गोलंदाजी आहे या संघाकडे. वॅन्सी सिल्वेरा असेल समीर सागर आणि साथ विघ्नेश. तोडीस तोड गोलंदाजी या खेळाडूंनी केली आणि डावाचं 5वं षटक घेऊन पहिला चेंडू मात्र स्वैर निघाल्यानंतर टीमचं टोटल काहीच वाढलंय 33 धावांवर पोहोचलंय. यावेळेस फटका नक्कीच निघालाय हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. विघ्नेश हा खेळाडू या युवा खेळाडू आणि या युवा खेळाडूंना प्रभावित केलंय. नक्कीच लेफ्ट आर्म गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. नॅचरल कट नॅचरल आउटस्विंग आहे या गोलंदाजाकडे. पहिला चेंडू
वाईड एक धाव अतिरिक्त, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल, टीमचं टोटल परावर्तित 34 या आकड्यावरती. नक्कीच महादेव एक ताकदवर फलंदाज, या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, ताकद आहे, मोठे फटकेसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आणि गोलंदाजी देखील बहारदार आहे या खेळाडूची. म्हणजे अष्टपैलू खेळाचं योगदान हे महादेवच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेस पहिला चेंडू महादेवसाठी विघ्नेश नक्कीच पाहायला मिळतोय. मोठा फटका लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मात्र कल्पकरीतेने गोलंदाजी विघ्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळते या मैदानावरती. अगदी आल्या आल्या मैदानात ताकदवर फटका खेळावा, प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमण चढवावं, काहीसा दबाव बनवावा, हा प्रारंभीचा प्रयत्न. मात्र या प्रयत्नांना पूर्णपणे थांबवून ठेवलं जातं या ठिकाणी विघ्नेशच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडूंची सुरेख फेक, एक अतिरिक्त धाव खर्ची घातली विघ्नेशने आणि हा तिसरा चेंडू घेऊन. अगोदर टप्प्याचा चेंडू, बॅटचा स्पर्श नक्कीच झालाय. जो फटका मारायचा होता तो फटका सानिध्यात नाही आहे, परंतु नक्कीच्या मिळतील या चेंडूवरती 4 धावा आणि या 4 धावांनी टीमचं टोटल हे राष्ट्रीय क्रिकेट संघाचा देखील परावर्तित पाहायला मिळतंय. ते महादेवच्या बॅटमधून धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते तब्बल 38 या धावसंख्येवरती, 38 या आकड्यावरती. डीजे थँक्यू डीजे. यावेळेस देखील चांगला चेंडू पुन्हा एकदा काहीसा खोलवर टप्प्याचा नक्कीच पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख गोलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून एक सुरेख कमबॅक, चौकार बसल्यानंतर अजून एक चेंडू निर्धाव, डॉट आणि धावसंख्या 38 धावसंख्येवरती. विघ्नेश एक लांब लचक रनअप घेऊन लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस देखील चांगला चेंडू, पुन्हा एकदा अतिशय सुरेख गोलंदाजी. महादेवचा प्रत्येक चेंडूवरती हाडामारी करण्याचा प्रयत्न, ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. परंतु या मैदानाचा विचार केला, भौगोलिक सीमारचना बघितली, काहीशी सीमा ही नजदीक पाहायला मिळते. ताकदीपेक्षा जर टायमिंग अचूक राहिला फलंदाजाचा तर नक्कीच धावा मिळवणं काहीसं सहज सोपं शक्य असेल. परंतु वारंवार ताकदची आजमाईश हे नक्कीच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय तो महादेवच्या माध्यमातून. एकंदरीत फटके फसल्यानंतर हा चेंडू, यावेळेस देखील फटका मारण्याचा प्रयत्न, एक चांगला फटका ऑन साइडला नक्कीच पाहायला मिळालाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. एकंदरीत खेळतोय तो 5 षटकांचा समाप्त. विघ्नेशच्या षटकात अजून एक चौकार, या षटकातील दुसरा आणि सांघिक धावसंख्येत भर टाकणारा फटका आणि तदनंतर मात्र धावसंख्या 42 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे थँक्यू डीजे. 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 42 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू गोलंदाज मैदानावरती. लक्ष्मीकांत गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. ओशन किंग संघाचा विचार केला, बॉलिंग लाईनअप खूप सुरेख पाहायला मिळते या गोलंदाजी. काहीशी ताकद आहे या गोलंदाजीकडे आणि ही ताकद आपण पाहिले मैदानावरती. ज्या परत पहिला चेंडू घेऊन नवीन कोऱ्या गोलंदाजी वार्कवरती वॅन्सी सिल्वेरा हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि त्याला साथ देताना बाकीचे गोलंदाज आणि स्लॉग ओव्हरच्या षटकात, खास करून अंतिम षटकात गोलंदाजी लक्ष्मीकांतची देखील बहारदार पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका निघालाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय चेंडूवरती. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवतोय, परतीची फेक जोपर्यंत गोलंदाजाच्या दिशेने पाहायला मिळते. चांगलं फील्ड हे नक्कीच पाहायला मिळतंय आणि तदनंतर मिळते ती मात्र केवळ एक सिंगल आणि या सिंगलनेशी स्ट्राईक एंड वरती फलंदाज महादेव याची वापसी पुन्हा एकदा पाहायला मिळते. पहिल्या दिवशी काही सुरेख खेळ खेळला होता या खेळाडूंना. ताकदवर फटके महादेवच्या बॅटमधून आपण पाहिले होते आणि आज देखील त्या फटक्यांची नितांत आवश्यकता. यावेळी देखील चांगला चेंडू, फटका निघाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नसेल. नो मॅन्स लँड मध्ये फटका, बॅकवर्ड स्वेलच्या दिशेने 1 बाउन्स चेंडू होतोय सीमारेषा पार. महादेवच्या बॅटमधून निघालेला फटका धावसंख्येत एक मोठं वलय प्राप्त करून देताना आणि धावसंख्या परावर्तित तब्बल 47 या आकड्यावरती. डीजे
यावेळेस फटका निघालाय महादेवच्या बॅटमधून. फटका हवेत आहे, उंची गाठतोय या मैदानावरती आणि अपेक्षित दुरी सुद्धा. आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक दोन मोठे फटके, एक चौकार एक षटकार आणि धावसंख्या ही परावर्तित नक्कीच पाहायला मिळते. 50शी गाठली जाते, धावसंख्या 53 या आकड्यावरती. 53 लॉस ऑफ 3 विकेट्स. डीजे यावेळी देखील फटका महादेवच्या बॅट मधून. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब लचक षटकार या मैदानावरती. ताकदवर फटका आणि त्यानंतर टीम टोटल 59. डीजे देवच्या बॅट मधून. यावेळेस देखील पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू, त्याला पिक केलंय, शफल झालाय आणि पाठीमागे चेंडूला खेळून काढलं या मैदानावरती. फलंदाज महादेवनं आणि महादेवच्या बॅटमधून निघालेला अजून एक षटकार आणि धावसंख्येत एक मोठं वलय प्राप्त. धावसंख्या नक्कीच पोहोचते 65 या आकड्यावरती. 65 धावांवरती. 66 धावांची असेल आवश्यकता दुसऱ्या इनिंग दरम्यान. उडवलाय 66 धावांच्या वरचा पाठलाग करताना. एक खणखणीत दणदणीत सुरुवात करत असताना या मैदानावरती फलंदाज स्वप्नेश. सलामीची जोडी मैदानात. वॅन्सी सिल्वेरा नॉन स्ट्राईक एंड वरती आणि सदस्यते स्ट्राईक एंड वरती फलंदाज स्वप्नेश. हे दोनही सलामीवीर फलंदाज मैदानात असताना गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज यशवंत आणि यशवंतच्या पहिल्या चेंडूवरती षटकार.
धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती आक्रमक इरादे स्पष्ट केल्यानंतर फलंदाज स्वप्ने स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. नक्कीच क्रिस गेल स्टाईलने सुरुवात केली गेली या मैदानावरती. गोलंदाज यशवंतच्या विरोधात खेळलेला एक दिमागदार फटका. यावेळेस स्टान्स बदललाय, सुशीर बाळण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा संपर्क नव्हता, चेंडू जातोय विकेट किपरच्या हातात. एका चेंडूवरती षटकार निघाल्यानंतर हा फटका खेळणं काही जोखीम बरी होते. जर ऑन साईडला देखील फटका मारण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच क्षेत्ररक्षक नाही आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे, फटक्यावरती धावा बहुधा मिळाल्या असत्या फलंदाजाला. परंतु निर्धाव दिलेला चेंडू 6 धावांवरती स्कोरबोर्ड स्थिरावल्यानंतर यावेळेस देखील फटका उडवण्याचा प्रयत्न, बॅटचा स्पर्श हवा तसा नव्हता, केवळ टॉप एज राहिल्यानंतर एक षटकार, एक निर्धाव चेंडू आणि त्यानंतर या चेंडूवरती गडी गारद, गडी बाद. फलंदाज स्वप्नेश माघारी, बॅक टू द पवेलियन. डीजे थँक्यू डीजे. काही समाप्त नक्कीच पाहायला मिळतोय. तब्बल 3 चेंडूंचा, ज्यामध्ये एक षटकार, एक डॉट चेंडू, एक विकेट देखील नक्कीच पाहायला मिळते. आणि तदनंतर गोलंदाज मार्कवर गोलंदाज त्याचा आत्मविश्वास काहीसा दुणावलेला पाहायला मिळतोय आणि हा दुणावलेला आत्मविश्वास आपल्या संघ साथीला घेत गोलंदाज यशवंतचा हा चेंडू देखील सुरेख आहे, विकेट मिळवण्याची शक्यता, चेंडू हवेत, न्यू बॅटर अगदी पहिल्या चेंडूवरती बाद, गोल्डन डकचा शिकार आणि त्यानंतर फलंदाज बॅक टू द पवेलियन माघारी. समीर डी. केविल स्थिती उद्भवते या मैदानावरती. 66 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती षटकार बसला, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाज ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय. जर या चेंडूवरती विकेट मिळवली तर या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक आपल्या नावे करण्याची संधी. यावेळी चांगला चेंडू आहे, नक्कीच हॅट्रिक तर नसेल, एक चांगला फटका नक्कीच पाहायला मिळतोय. हॅट्रिक रोखणारा, एक धाव पूर्ण करणारा आणि त्यानंतर धावसंख्येच्या कथात भर टाकणारा फटका. एका धावेनं टीमचं टोटल परावर्तित ते 7 या आकड्यावरती. एकंदरीत खेळ समाप्त 5 चेंडूंचा, ज्यामध्ये एक षटकार, एक डॉट चेंडू, 2 विकेट, एक सिंगल ही आतापर्यंत आणि त्यानंतर 6व्या चेंडूचा खेळ असेल बाकी. सलामीचे 2 फलंदाज, एका बाजूनं स्वप्नेश माघारी परतलाय, वॅन्सी दुसऱ्या एंडवरती सदस्य स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल, मात्र समीर हा देखील माघारी परतल्यानंतर साथ देण्यासाठी सागर हा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती सज्ज असेल. वॅन्सी पहिल्या चेंडूला फेस करेल या मैदानावरती या पहिल्या षटकातील. यावेळेस वॅन्सीच्या बॅटमधून ऑन साइडला ताकदवर फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट जोरात फिरली परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नव्हता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू नव्हता आणि म्हणूनच हा चेंडू डॉट निर्धाव गणल्यानंतर टीमचं टोटल हे स्थिरावलं जातं या मैदानावरती केवळ आणि केवळ 7 या आकड्यावरती. डीजे फुल चेस, परंतु हा सामना
काहीसा कठीण बहुधा वाटतोय, कारण 30 चेंडू 59 धावांची आवश्यकता आहे. ताकद आहे खेळाडूंकडे, परंतु काय पाहायला मिळेल? पहिल्या 4 सामन्यांच्या उलट हा सामना असेल का? गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करेल का? पाहणं चुक्याचं. यावेळी चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. काहीसा ओव्हर पिच लेनचा चेंडू पुढे फेकलाय. ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न. सागर याचा डॉट चेंडू आणि त्यानंतर धावसंख्या स्थिरावलेली 7 या आकड्यावरती. स्वप्नील पेडणेकर, आपल्याला विनंती, आपण कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये या. यावेळी देखील अजून एक चांगला चेंडू नक्कीच पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न फलंदाजा करणाऱ्या संघाचा, मात्र फलंदाजाचा हा फसलेला प्रयत्न. सलग 2 चेंडू डॉट निर्धाव. स्वप्नील पेडणेकर, आपल्याला विनंती की आपण कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी या. यावेळी देखील अजून एक चांगला चेंडू. लाईन ही यावेळेस काहीशी ऑफस्ट्रिकच्या बरीच बाहेर, म्हणूनच निघालेला पंचांचा इशारा की चेंडू स्वैर आहे. स्वैरच्या रूपात मिळालेली धाव अतिरिक्त धावसंख्या 8 या आकड्यावरती. अतिरिक्त धाव. फुल टॉस चेंडू बॅटवरती नक्कीच आलाय. यावेळेस पंचांचा इशारा चेंडू स्वैर असल्याचा. फुल टॉस चेंडू जरूर होता. बॅटचा बॉलचा संपर्क चुकला होता, परंतु एक धाव अतिरिक्तची ही वाईडच्या रूपात अतिरिक्त मिळाल्यानंतर टीमच्या टोटल मध्ये पडलेली भर आणि धावसंख्या ही परावर्तित 9 या आकड्यावरती. यावेळी देखील पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न. वारंवार 66 धावांच्या आमाराचा पाठलाग करत असताना मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र जर विचार केला, जो टायमिंग आवश्यक आहे या क्रिकेटच्या खेळात, तो टाइम आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये फलंदाजाकडून. म्हणूनच वारंवार जास्तीत जास्त चेंडू हे डॉट, काहीशी निर्धाव पाहायला मिळत आहेत. एकंदरीत धावसंख्या 10 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. 27 चेंडूत 56 धावांची आवश्यकता, हे समीकरण या मैदानावरती. यावेळी चांगला चेंडू हलक्या हातानं स्टीअर केलाय. ड्राईव्ह केलेला फटका दूरवरून क्षेत्ररक्षक महादेव चेंडूवरती येतोय. तोपर्यंत एक सिंगल, एक चोरटी धाव, एक धाव आणि त्यानंतर टीमचं टोटल परावर्तित 11 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकात आतापर्यंत विचार केला 2 चेंडू निर्धाव, 2 वेळा 2 वाईड चेंडू, 2 सिंगल, हे आतापर्यंत पाहायला मिळतंय. यावेळी फटका उडवलाय. मोठा फटका निघालाय आणि त्यानंतर चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क, षटकारासाठी डीजे. सतरा धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक मोठा फटका निघाल्यानंतर पुढे सरसावलाय फलंदाज. या भेट देखील फटका निघालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. महादेव चेंडूवरती आलाय आणि तोपर्यंत मिळवली. दोन्ही फलंदाजांनी एक धाव. मात्र पंचांचा इशारा नक्कीच आहे की चेंडू आहे याच्या मैदानावरती नो बॉल. नो चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. म्हणजेच उघड्या डोळे पहा नीट, कारण चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी, एक मुक्त संचार फटका मारण्याचा प्रयत्न हा देखील असेल. धावसंख्या 19 धावांवरती असताना फ्री हिटची संधी. यावेळेस फटका निघालाय वॅन्सीच्या बॅट मधून. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल जरी टिपला तरी फलंदाजाला जीवनदान असेल, कारण नो चेंडू फ्री हिटची संधी होती. एकदा अगदी सहजासहजी पूर्ण. दुसऱ्या धावेकडे वळलेली पावलं. 7 तिसरी धाव देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 3 धावा पूर्ण झाल्यानंतर धावसंख्येच्या खात्यात नक्कीच 3 धावांची भर. खेळ समाप्त होतो या मैदानावरती. 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा या नक्कीच्या पूर्ण या मैदानावरती डीजे. थँक्यू डीजे.
म्हणजे स्कोरर राज देखील दोपांच्या सत्रात आमच्यापासून या ठिकाणी रजा घेत आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार. धावसंख्या 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्ग वरती यशवंत पाहायला मिळतोय आणि यावेळेस यशवंतच्या पहिल्या चेंडूवरती स्विच हिटचा फटका हा फलंदाज वॅन्सीच्या बॅटमधून या खेळाडूंना प्रभावित केलंय. गोलंदाजीत धारदार गोलंदाजी, फलंदाजीत देखील आपल्या संघासाठी उपयुक्त ठरणारी खेळी करतोय हा फलंदाज मिडल ऑर्डरमध्ये. आणि आज देखील या सामन्यादरम्यान नक्कीच वॅन्सीच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी. सामना शिल्लक 23 चेंडू 40 धावांची आवश्यकता, साधारणतः 11:15ची सरासरी, 10.43ची सरासरी पाहायला मिळते या मैदानावरती. आणि ही आवश्यक धावगती कशा प्रकारे बनवली जाईल, वॅन्सीच्या बॅटमधून किती धावा निघतील यावरती पूर्णपणे भवितव्य हे नक्कीच पाहायला मिळत आहे. यावेळी चांगला चेंडू काहीसा खोल टप्प्याचा स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, एक धाव नक्कीच पूर्ण पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेकडे वळलेली पावलं, थ्रो हा नक्कीच नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं. आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाज हे नक्कीच धावून 2 धावा पूर्ण करताना टीमचं टोटल परावर्तित 28 धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. 22 चेंडू 38 धावांची आवश्यकता हे समीकरण या मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती यशवंत नागवेकर, स्ट्राईक एंडवरती वॅन्सी सिल्वेरा, नॉन स्ट्राईकला सागर नाईक हे 2 खेळाडू फलंदाज मैदानात. फुलटॉस चेंडू बॅट वरती, वॅन्सीच्या बॅट मधून ऑन साइडला फटका, चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार षटकारासाठी डीजे. अंदाजे नक्कीच वॅन्सीच्या बॅट मधून चौकार, 2 धावा, त्यानंतर षटकार. यावेळी देखील पुन्हा एकदा स्विच मारण्याचा प्रयत्न, दूरवर क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल, मात्र तोपर्यंत मिळते ती एक धाव. वॅन्सीचा प्रयत्न दुसऱ्या धावेकडे परतण्याचा, परंतु केवळ आणि केवळ एका धावेनं संतुष्ट केलं जातंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. आणि ही एक धाव काहीशी कामी पाहायला मिळते संघाच्या. आणि या एका धावेनं धावसंख्या 35 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस फटका निघालाय समोरच्या दिशेला, एक सुंदर प्रहार, हवाई फायर, आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार षटकारासाठी डीजे. एकोणीस चेंडू 25 धावांची आवश्यकता. यशवंतच्या विरोधात पूर्णपणे हल्लाबोल केला जातो या मैदानावरती. या षटकातील अंतिम चेंडू बाकी. खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न, एक धाव अगदी सहजासहजी पूर्ण केल्यानंतर दोन्ही फलंदाज आणि टीमचं टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 या आकड्यावरती. या षटकात तब्बल 20 धावा कुठल्या जात आहेत, त्यामध्ये 1 चौकार, 2 षटकारांचा समावेश. एकंदरीत 18 चेंडूंचा खेळ बाकी, 24 धावांची आवश्यकता, 7 गडी अजूनही. थँक्यू डीजे. 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकात तब्बल काहीशी केवलवाणी स्थिती उद्भवली होती, परंतु तदनंतर मात्र पाठीमागे वळून न बघताना 8 चेंडू 16 धावांची खेळी साकारली सागरने, तर 7 चेंडूत 17 धावांचं योगदान हे वॅन्सी सिल्वेराच्या बॅटमधून. या 2 खेळाडूंनी सावरलेला डाव आणि त्यानंतर सागर नाईकची तुफान फटकेबाजी अजूनही पाहायला मिळते या मैदानावरती. आक्रमकता हेच बचावाचं साधन, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. आणि तो अटॅक, ती आक्रमकता या मैदानावरती पुरेपूर साध्य करत असताना एकंदरीत धावसंख्या 48 धावसंख्येवरती पोहोचवली जाते. आणि समीकरण काहीसं चेंडू आणि धावा रन बॉल इक्वेशन नक्कीच पाहायला मिळतं या मैदानावरती. ते 17 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता.
8 लॉस ऑफ 2 विकेट्स 3.1 षटकांचा खेळ समाप्त. स्ट्राईक एंडवरती सागर नाईक. पुढे सरसावल्यानंतर फटका मारण्याचा प्रयत्न. गोलंदाजांना काहीसा चेंडूचा टप्पा बदललाय. गोलंदाज विक्रांत गवस आपल्या षटकादरम्यान डावातील चौथं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार बसल्यानंतर पुनरावृत्ती कमबॅक केला या मैदानावरती. यावेळेस देखील फटका उडवलाय. हा फटका देखील हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्याची संधी देखील आहे, उद्भवली जाते. मात्र नक्कीच जी संधी होती ती संधी दवडल्यानंतर मिळालेली एक धाव, एका धावेनं 49 धावा. ही धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. राष्ट्रवादी क्रिकेटर्स संघाकडे संधी होती, परंतु संधी दवडल्यानंतर 15 चेंडू 17 धावांची आवश्यकता हे समीकरण. यावेळी चांगला चेंडू गोलंदाज कडून पाहायला मिळतोय. डायरेक्ट यष्ट्या उधळवणारा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय या मैदानावरती. आणि प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू वॅन्सी सिल्वेराची एक चांगली खेळी होते या मैदानावरती समाप्त. ज्यावेळी संघाचा डाव अडकला होता, संकट मोचक बनून या मैदानात चौदा चेंडू 17 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती न्यू बॅटर मैदानात सज्ज पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती विष्णू. अगदी पहिला चेंडू नक्कीच डॉट पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा. गोलंदाजाचा कमबॅक हा नक्कीच पाहायला मिळतोय. विक्रांत गवस याची अजून एक चांगली गोलंदाजी या षटकादरम्यान पाहायला मिळते. जी चूक झाली तिसऱ्या षटकात, ती चूक भरून काढण्याचा प्रयत्न या चौथ्या षटकादरम्यान करत असताना. यावेळी देखील चांगला फटका निघालाय. गॅप भेदली जाते या मैदानावरती. एक चांगला फटका चौकारासाठी आणि तदनंतर धावसंख्येत पडलेली 4 धावांची भर. डीजे यासाठी 13 धावांची आवश्यकता. 50शी पार पोहोचवली जाते. विष्णूच्या बॅटमधून एक चौकार निघाल्यानंतर 53 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात हा धावफलक. उर्वरित 12 चेंडू म्हणजे 2 षटकांचा खेळ, 13 धावांची आवश्यकता. एका बाजूनं सागर नाईक स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. ज्या सागरनं 11 चेंडू 23 धावांचं योगदान दिलंय. गोलंदाजी मार्कवरती बहुधा प्रियेश तोडणकर नक्कीच पाहायला मिळतो या मैदानावरती. प्रियेशची गोलंदाजी कशा प्रकारे असेल, अंतिम षटकात किती धावा राखल्या जातील या मैदानावरती हे पाहणं औत्सुक्याचं. प्रियेश स्ट्राईक एंडवरती गोलंदाज. पहिला चेंडू सागरसाठी. स्ट्राईक एंड फलंदाज सागर नाईकसाठीचा पहिला चेंडू. पंचांकडून इशारा काय निघेल पाहणं औत्सुक्याचं. काहीचा ऑफस्ट्रीच्या बाहेरील चेंडू लेफ्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, सोडून दिला जातोय. मात्र बॅटचा बॉलचा चुकलेला हा संपर्क. चेंडू निर्धाव निघाल्यानंतर 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. फटका उडवलाय. ऑन साइडला चेंडू हवेत आहे. अपेक्षित दुरी या चेंडूवरती नसेल, उंची गाठली जाते आणि त्यानंतर मात्र प्रियेशला मिळालेली सफलता. डीजे पहिल्याच चेंडूवरती
निर्धाव चेंडू, त्यानंतर सफलता मिळाली प्रियेशला आणि न्यू बॅटर मैदानात निखिल. यावेळेसचा हा चेंडू बघा खूप सुंदर पाहायला मिळाला आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. विकेट किपर कडून काहीसं फंबल निघालंय, मात्र शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रात चांगलं फील्ड नक्कीच पाहायला मिळतंय. चेंडूला रोखलं जात आहे आणि त्यानंतर केवळ एक धाव खर्ची घातल्यानंतर टीमचं टोटल हे 54 या आकड्यावरती. 22च्या रूपातील एक धाव, 9 चेंडू, 12 धावांची आवश्यकता. सामना अटीत तटीचा पाहायला मिळतोय या मैदानावरती. हा खूप टप्प्याचा चेंडू, खराब टप्पा आणि त्यानंतर पुरेपूर फायदा फलंदाजांना उठवला या मैदानावरती. प्रियेशचा काहीसा अखूट टप्प्याचा चेंडू फटका निघालाय षटकारासाठी आणि धावसंख्या 60 धावांवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी मात्र केवळ 6 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक तब्बल 8. डीजे खराब सोच, खराब विचार नक्कीच पाहायला मिळतोय. काहीसा अखूट टप्प्याचा चेंडू फेकण्याचे हा खराब प्रयत्न आणि त्यानंतर विष्णूच्या बॅट मधून पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस संपर्क ठीकठाक तेवढा नव्हता. एक धाव बहुधा नक्कीच पाहायला मिळते. एका धावेनं टीमचं टोटल हे परावर्तित 61. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. 4 गडी बाद, 6 शिल्लक गडी नक्की या मैदानावरती. काय घडतंय, कशा प्रकारे सामना राहतोय. निखिल गोवेकर स्ट्राईक एंड वरती. आतापर्यंत एक चेंडू फेस केलाय, एकही धाव नाहीये खाती. या चेंडू फटका निघालाय समोरच्या दिशेला, नो मॅन्स लँड मध्ये. दर्शक दीर्घामध्ये चेंडू सीमारेषा पार पाहायला मिळालाय आणि तब्बल षटकारानिशी MS धोनी स्टाईल मध्ये हा सामना केलाय समाप्त या मैदानावरती. फलंदाजी करणारा संघ ओशन किंग संघानं आणि त्यानंतर धावसंख्येला पाठवलाय 66 धावांच्या पार. विजय संपादन करत असताना प्रतिस्पर्धी संघाला दिलेली हार या मैदानावरती राष्ट्रीय क्रिकेटर संघाला. डीजे